मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं निधन होऊन आज जवळपास 13 वर्षे झाली। मात्र त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे। आनंद अभ्यंकर यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला होता। त्यांनी अनेक दर्जेदार मालिका, सिनेमांमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्यात। त्यांच्या वादळवाड, शुभंकरोती, मला सासू हवी, असंभव या मालिका गाजल्या होत्या। आनंद अभ्यंकर यांनी 15हून अधिक हिंदी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं। वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन आणि सरकारनामा या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं। 2012 मध्ये पुण्यावरून येताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता। आता त्यांची मुलगी मोठी कलाकार झाली आहे। चला तर त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेऊया। त्यांच्या मुलीचे नाव सानिका अभ्यंकर आहे। सानिकाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। तिला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती। याच आवडीतून तिने कथक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं। सध्या ती व्यावसायिक कथक नृत्यांगना म्हणून काम करते। शिवाय छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या डान्स रियालिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती। तिने नक्कुशी मालिकेत क्रिएटिव्ह हेड म्हणूनही काम केले। वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर सानिकाने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आणि त्या ब्लॉगचं रूपांतर आता पुस्तकात झालं आहे। अलाइव्ह हे सानिकाने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे। मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून ती सध्या काम करते। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2017 मध्ये प्रथमेश कुलकर्णीसोबत विवाह केला आणि त्यांना एक मुलगी आहे। अशा प्रकारे दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर हिने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली।